मित्रहो, देशाच्या विविध भागातून उन्हाळ्याच्या या सुट्यांमध्ये उन्हाच्या झळांपासून काही काळ, काही दिवस थंड हवेच्या झळा अनुभवण्यासाठी जे पर्यटक काश्मीरमध्ये गेले, त्या पर्यटकांना जवळपास 2000 पर्यटक ज्या दिवशी पहलगामच्या त्या मैदानावर बैसानावर नैसर्गिक दृश्यांची थंड हवा, ते बाग, ती तळी, लेक या सगळ्यांचा आनंद आणि आस्वाद घेत होते, त्यावेळी अवघ्या काही मिनिटाच्या अवधीमध्ये त्यातील जवळपास 28 पर्यटकांना गोळ्या झाडून ठार करण्यात आलं. अतिशय दुःखद आणि वेदनादायी ही घटना तितकीच चीड आणणारी की आपल्या देशबांधवांना या प्रसंगी प्राणाला मुकावं लागलं. पहलगामच्या या हल्ल्याच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने जी गोष्ट दिसते ती म्हणजे दहशतवादी किंवा अतिरेकी हे अनेक गोष्टी करतात, वेळोवेळी हल्ले करतात, परंतु ते सुरक्षा रक्षक किंवा भूसुरुंग वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारांनी त्यांच्या हल्ल्याची मेथड वापरत असतात. सर्वसामान्य पर्यटक हा जो काश्मीरचा आर्थिक कणा देखील आहे, त्यावर यापूर्वी इतका भ्याड पद्धतीचा हल्ला यापूर्वी कधी झाल्याचं ऐकिवात नाही. दहशतवाद्यांनी अनेक वेळा विमानांनाही हायजॅक केलं, परंतु विमानाच्या प्रवाशांना 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस वेठीस धरून ठेवल्यानंतर सोडून देण्याचा इतिहास आहे. म्हणजे दहशतवादी संघटना देखील सर्वसामान्य पर्यटकांना लक्ष्य करण्याचे प्रसंग, घटना या जवळपास नाहीत किंवा अतिशय अपवाद स्वरूपात ती असेल. परंतु काल पहलगाममध्ये जो हल्ला झाला तो फार मोठ्या प्रमाणात. हा हल्ला झाल्यानंतर स्थानिकांनी देखील याच्या विरोधात आवाज उठवला, कारण स्थानिकांचाही जो रोजगार प्रामुख्याने जो आहे तो पर्यटनाच्या व्यवसायावर आहे आणि त्यामुळे या घटनेतून स्थानिकांचं जीवन आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त करणं आणि पर्यटकांना जीवानिशी मारणं असा काही समान हेतू किंवा समन्वयाचा हेतू दिसतो का? ज्या पहलगाम परिसरामध्ये जो काश्मीरचा, खरं म्हणजे जम्मू काश्मीरचा जो भाग आहे, काश्मीरचा खास करून तो मध्यवर्ती भाग आहे, सीमावर्ती नाही. आणि अशा ठिकाणी पर्यटक जिथं मोठ्या प्रमाणात येतात तिथं काही फुटांवर सुरक्षा रक्षक हे नेमलेले असतात, परंतु 20 मिनिटं दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला आणि ते कोणाच्याही तावडीत न सापडता सही सलामत सुटून पळाले. ही गोष्ट संतापजनक आणि चीड आणणारी आहे. त्या म्हणजे सुरक्षा व्यवस्था इथं शिथिल झाली होती का आणि नेमका तो वेळ साधला गेला का, हे कशामुळे झालं, हा प्रश्न देशवासियांच्या समोर प्रामुख्याने उभा राहिलेला आहे. दुसरी बाब की हा जो हल्ला आहे म्हणजे काश्मीरचं 370 आर्टिकल जे होतं ते हटवून काश्मीरमध्ये पूर्णपणे शांतता बहाल झालेली आहे असा दावा व्यवस्थेनं, यंत्रणेनं वारंवार केला, सरकारनं केला. परंतु तशी शांतता मात्र खरंच आहे का? जर पर्यटक भारताच्या विभिन्न भागातून काश्मीरला जात आहेत, पर्यटनासाठी जी लोक जातात ती आधी ज्या परिसरात जातात त्या परिसराची माहिती घेतात, तिथं सुरक्षित आहे की नाही, तिथं वास्तव्याचं ठिकाण व्यवस्थित आहे की नाही, या सगळ्या माहिती घेतल्यानंतरच पर्यटक जातात. याचा अर्थ पर्यटकांना हा आत्मविश्वास होता की काश्मीरमध्ये आता सुरळीत आणि सर्व काही शांततेनं चाललेलं आहे. परंतु प्रत्यक्षपणे जे गेले
त्यातील 28 लोकांना जीवाला मुकावं लागलं आणि किमान 20 पर्यटकांना जखमी व्हावं लागलं. एका पर्यटकाच्या मृतदेहाशेजारी त्यांच्या पत्नी बसलेल्याचं अतिशय हृदयद्रावक असं दृश्य आपण सगळ्यांनी पाहिलं. या हल्ल्याची पार्श्वभूमी जी काही दिसते की सुरक्षा यंत्रणांचा त्या ठिकाणी असलेला अभाव आणि अतिरेक्यांनी घेतलेली उचल, हा प्रश्न देशवासियांसमोर मुख्यपणे उभा राहतो. त्यातच आणखी जो प्रचार केला गेला आहे, खास करून अशा घटना घडल्यानंतर देशवासियांनी त्याविरोधात चिडलं पाहिजे. ते कोण आहेत दोषी, ते कोण आहेत अतिरेकी, त्यांना आणलं पाहिजे, त्यांना योग्य ती शिक्षा या निमित्तानं झाली पाहिजे. परंतु यासाठी जर त्या ठिकाणी अशी शिथिलता निर्माण झालेली असेल, त्याला जबाबदार कोण आहे, हा प्रश्न देशवासियांच्या समोर प्रामुख्याने उभा राहिला पाहिजे, तो असला पाहिजे. एका बाजूला देशामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि वक्फ सारखा कायदा हा वाद, त्यावर काही खासदारांचा विवाद करणारं भाष्य, उपराष्ट्रपतींचं सर्वोच्च कोण, यावर असणारं वादग्रस्त वक्तव्य, हे एका बाजूला घडत असताना आणि अचानक हा हल्ला होतो आणि देशबांधवांसमोर अतिशय हृदयद्रावक प्रसंग, चीड आणणाराही तितकाच उभा ठाकतो. आणि मग ह्या हल्ल्याचा प्रचार जो समाज माध्यमातून काही लोक जो करतात की त्यांनी जात विचारली नाही, धर्म विचारला, असा प्रचार करणारे लोक इतके अर्धे अपुरे आहेत की या हल्ल्यामध्ये त्या पहलगामचेच 2 युवक, या पर्यटकांचे जे टुरिस्ट होते, त्यांचं तर बाह्य स्वरूप जे होतं ते एका धर्मविशेषाचं होतं आणि त्यामध्ये एक नाव तर जाहीर पण झालंय, सय्यद अली हुसेन शाह हे त्या टुरिस्ट पथकाचे गाईड होते. त्यांच्याबरोबर आणखी एक व्यक्ती त्या पहलगामचा, जे दोघेही मुस्लिम मारले गेले. तर हा भाग अतिरेक्यांनी नाव आणि धर्म विचारून केला की नेमकं काय झालं, या सगळ्या बाबी आता देशवासियांच्या समोर आल्या पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रमाणात देशाच्या नागरिकांना प्राणाला मुकावं लागतं एकाच घटनेतून, ही अतिशय दुर्दैवी, तितकीच दुःखद, तितकीच चीड आणणारी बाब आहे. आणि त्याही पेक्षा आणखी जेव्हा अशा हल्ल्याच्या मागून मानसिकतेला सादर करणारा किंवा मानसिकतेचं सादरीकरण करणारा जेव्हा प्रचार होतो, तेव्हा त्याचाही आणखी एक राग आल्याशिवाय राहत नाही. तर काश्मीर प्रश्नावर आणि खास करून पहलगामच्या या घटनेवर आपण जेवढे चिडू, जेवढा राग व्यक्त करू, संताप व्यक्त करू, जेवढं दुःख व्यक्त करू, तेवढं थोडंच आहे. परंतु हा संबंध देशासमोरचा अतिशय मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. त्यावर नेमकं काय घडलेलं आहे हे देशवासियांच्या समोर येणं फार गरजेचं आहे. कारण काश्मीर हे भारताचं नंदनवन आहे. काश्मीर हा एक प्रकारे स्वर्ग नरक या कल्पना आपण मानत नसलो तरी तो पृथ्वीवरचा स्वर्ग आहे किंवा भारतातला तो स्वर्ग आहे असं मानलं जातं. आणि अशा ठिकाणी जाण्यासाठी भारतातील अनेक नागरिक पर्यटक म्हणून जाणं पसंत करतात. तर त्या नागरिकांच्यासाठी 370 रद्द केल्यानंतर शांततापूर्ण काश्मीर जो प्रचार झाला तो दिसला पाहिजे आणि त्या नागरिकांना पुन्हा त्या ठिकाणी जाण्याची उर्मी यावी आणि देशाच्या त्या पर्यटनाबरोबरच देशाच्या नागरिकांना ते नंदनवन बघता यावं. पण त्याही पूर्वी ज्या 28 लोकांना जीवाला मुकावं लागलं, त्यांच्या हल्लेखोरांना पकडून योग्य ती शिक्षा देणं आणि नेमकं कोणत्या कारणास्तव पर्यटकांवर हल्ला झाला हे देशवासियांच्या समोर कारण येणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या हल्ल्याच्या निमित्तानं
राग, संताप, चीड व्यक्त करत असताना प्रश्नही आपल्या मनात निर्माण झाला पाहिजे. कोणत्याही एका धर्मविशेषाला नाव आणि नाव किंवा धर्म विचारून टार्गेट केलेलं नाहीये. याच्यामध्ये दोन्ही इतर समूहांचेही लोक निश्चितपणे आहेत. संख्या कमी असेल परंतु ते आहेत. त्यामुळे या बाबीकडे पाहण्याचा, दहशतवादी कृत्यांचा निषेध करत असताना त्या दहशतवाद्यांना पकडून शासनानं आणि यंत्रणेनं त्यांना योग्य ती शिक्षेपर्यंत पोहोचवावं, हीच देशवासियांची खरी आजची मागणी आहे. धन्यवाद.